श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कुमकुमार्चन सेवा आई भगवतीची अत्यंत प्रिय सेवा। ह्या सेवेचे फायदे काय असतात, ही सेवा कशी करायची आणि ह्या सेवेचं फळ काय मिळतं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पहिल्यांदा कुमकुमार्चन सेवा कशी करायची, त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया। त्यासाठी तुम्हाला लागणार आहे पंचामृत। पंचामृत कसं करायचं तर दूध, दही, तूप, मध आणि साखर, त्यानंतर पाणी, त्यानंतर फुलं आणि आपल्याला लागणार आहे खूप सारं कुंकू। तर ह्या सर्व साहित्य आपल्याला कुमकुमार्चनसाठी लागणार आहे। सेवेची सुरुवात कशी करायची तर तुम्हाला असं इथं एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला स्वस्तिकावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या स्वस्तिकावर एक चौरंग ठेवायचा आहे, त्यावरती एक बसणं, तर अशा प्रकारचं एक बसणं आणि किंवा पाट ठेवायचा आहे। त्यावर तुम्हाला आता कुमकुमार्चनसाठी आई भगवतीचा आधी अभिषेक करून घ्यायचा आहे। कुमकुमार्चन कशावर करतात तर कुमकुमार्चनसाठी तुम्हाला आई कुलस्वामिनीचा टाक किंवा श्रीयंत्र किंवा अन्नपूर्णा माता या कोणत्याही याच्यावर तुम्हाला अभिषेक करता येतो। तर आपण आधी ताम्हणात आई भगवतीला किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर अन्नपूर्णा नसेल किंवा आई भगवतीचा टाक नसेल तर तुम्ही सुपारीवरही कुमकुमार्चन करू शकता। मी अन्नपूर्णा मातेच्या याच्यावर आज तुम्हाला कुमकुमार्चन करून दाखवणार आहे। तर कुमकुमार्चन करण्याआधी आपल्याला पंचामृत याने देवीवर अभिषेक करायचा असतो। पंचामृत अभिषेक करताना तुम्ही 11 वेळेला कोणताही मंत्र म्हणू शकता। तर मी इथे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करत आहे। तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे हा पण मंत्र म्हणू शकता किंवा श्रीं नमः म्हणू शकता। जो तुम्हाला येतो त्या मंत्राने तुम्हाला आई भगवतीवर अभिषेक करायचा आहे। मी अन्नपूर्णा मातेच्या याच्यावर आज कुमकुमार्चन करणार आहे। तर कुमकुमार्चन सेवा का करायची असते? सौभाग्यासाठी, तुमच्या जीवनातील दैनंदिन अडचणीसाठी, मुलामुलींचे विवाह जुळत नसेल यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे। जर कुलस्वामिनीची आपल्या घरावर अवकृपा असेल तरही तुम्ही ही सेवा करू शकता। आता तुम्ही हे पंचामृताने देवीला अभिषेक घातल्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। स्वच्छ केल्यानंतर आपल्याला यावरती कुमकुमार्चन करायचं आहे। आता मी मूर्ती स्वच्छ करून नंतर यावर अभिषेक करणार आहे। तुम्ही ही सेवा कोणत्याही मूर्तीवर करू शकता देवीच्या। नसेल मूर्ती अवेलेबल तर सुपारीवर ही सेवा केली तरीही चालते। देवीला ही सेवा अत्यंत प्रिय आहे। ही सेवा कोणत्या महिन्यात करतात किंवा कोणत्या वारी करतात, कोणत्या तिथीला करतात तेही आपण जाणून घेऊया। तर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, नवरात्र आणि देवीचा जो प्रिय महिना असतो मार्गशीर्ष महिना, त्या महिन्यात आपण कुमकुमार्चन केले तर चालते। शुक्रवारीही केले तर चालते। शुक्रवार ही आई लक्ष्मीचा आणि भगवतीचा वार आहे। तर आता मी इथे मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर ताम्हणामध्ये अन्नपूर्णा माता स्थापना करत आहे। यानंतर तुम्हाला हळदी कुंकू वाहून पुष्प अर्पण करून त्यानंतरच कुमकुमार्चनला सेवा करायची आहे। जर तुम्हाला कुमकुमार्चन सेवा करायची असेल तर अशाच प्रकारे करा। त्यानंतर आता इथे आपल्याला पुष्प देवीला अर्पण करायचे आहेत। मी इथे पुष्प अर्पण करत आहे। ही सेवा खरंच करून बघण्यासारखी आहे, कारण सध्या मुलामुलींचे विवाह जुळणे आणि इतरही अनेक समस्या असतात घरगुती। देवीची आपल्या कुलस्वामिनीची जर घरावर अवकृपा असेल किंवा आपल्याला जर मार्ग कोणत्याही सापडत नसेल तरही ही सेवा केली तर चालते। आता आपल्याला यानंतर कुमकुमार्चन सेवा सुरुवात करायची आहे। कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। मंत्र म्हणताना तुम्हाला
कुंकुमार्चन कसं अर्पण करायचं आहे तर मी व्हिडिओत दाखवते. हे 3 बोटं घ्यायचे आहे. अंगठा, ही अनामिका आणि मध्यमिका हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याच्यावर कुंकुमार्चन सेवा सुरुवात करायची आहे. कुंकुमार्चन करताना तुम्हाला अखंड 108 वेळा तुम्हाला जो मंत्र जाप करायचा आहे त्यात खंड न पडता तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे. ह्या तिन्ही बोटांनी मी व्हिडिओत दाखवले तसे ही तिन्हीच बोटांनी कुंकुमार्चन सेवा करायची असते. कुंकुमार्चन सेवा करताना आपल्याला देवीच्या पायापासून तर डोकापर्यंत असं कुंकू अर्पण करायचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला असं कुंकुम हवं असतं. आता हे कुंकुमार्चन करताना ह्या कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचं काय करायचं असतं तेही मी सांगते. तुम्ही जे कुंकुमार्चन करता ते केल्यानंतर ते तुम्हाला एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि याचा उपयोग कधी करायचा आहे तर आपण रोज जेव्हा कुंकू लावतो ते त्यावेळेस लावायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला ज्यावेळेस घराच्या बाहेर पडता त्यावेळेलाही तुम्हाला ही कुंकू लावूनच घराच्या बाहेर पडायचं आहे. ज्या वेळेला आपण ही कुंकुमार्चन सेवा करतो त्यावेळेला काय होतं तर ज्या वेळेला ही कुंकुमार्चन सेवा करतो त्यावेळेला कुंकुमार्चन सेवा करताना देवीवर जो शक्तिपात होतो म्हणजे देवीची शक्ती ह्या कुंकुमार्चनेने जागृत होते आणि ती जागृत झालेली जी शक्ती असते ती ह्या कुंकवात उतरते. त्यामुळे हे कुंकू अत्यंत प्रभावी असते. हे कुंकू ज्या वेळेला तुम्ही कुंकुमार्चन करता त्यावेळेला जो शक्तिपात होतो आपल्या मंत्र उच्चाराने त्या मंत्र उच्चाराने त्यात जी ऊर्जा निर्माण होते ती सर्व ऊर्जा ह्या कुंकवात उतरलेली असते. त्यामुळे तुम्ही हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे. ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नसतील त्यांनीही रोज हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे. आता कुंकुमार्चन कसं करायचं तर हे तिन्ही बोटं असं कुंकू आणि देवीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत करायचं आहे. म्हणायचं किती वेळेस तर 108 वेळेस. मंत्र कोणता म्हणायचा तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ज्या वेळेला तुम्ही कुंकुमार्चन सेवा करताल त्यावेळेला जेव्हा 108 वेळा तुम्ही हे कुंकू असं मंत्र म्हणून ठेवशाल त्यावेळेला ते कुंकू आणि देवीची मूर्ती तुम्हाला रात्रभर आणि दिवसभर अशीच ठेवायची आहे. हे कुंकू दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही सेवा करशाल त्यावेळेला हे कुंकू आपल्याला काढून घ्यायचं आहे. कुंकुमार्चन झाल्यानंतर कुंकू काढून देवी लगेच स्वच्छ करायची नाही किंवा धुवायची नाही हे नेहमी लक्षात ठेवा. काही जण कुंकुमार्चन केल्यानंतर देवीची मूर्ती आणि कुंकू लगेच काढून घेतात तर तसं करायचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे कुंकुमार्चन केल्यानंतर ती मूर्ती तुम्हाला देवीची तशीच ठेवायची आहे आणि हे कुंकूही तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवा करताल त्यावेळेला हे कुंकू काढून तुम्हाला एका डब्बीत भरून आणि नंतरच रोज उपयोगात आणायचं आहे. अत्यंत प्रभावी आणि देवीला अत्यंत प्रिय असलेली ही कुंकुमार्चन सेवा आहे. देवीची उपासना म्हणजे प्रकृतीची उपासना जी अत्यंत प्रभावी आहे. तेव्हा तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. सेवेबद्दल काही प्रश्न असल्यास नक्की विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्रीं नमः.